मॅचला होते सुरुवात. विकेट हॅट्रिक करता कल्पेश सापटेसाठी प्रकाश तुंबडा उर्फ आप्पे यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस आपण पाहिला समोरच्या दिशेनं फटका सुंदर आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. घातक ठरू शकेल का? यस 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 डेफिनेटली रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिली शिकार प्राप्त केलंय कल्पेश सापटेनं. त्यानंतर संजय लोखंडे यांच्याकडनं देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल विकेट हॅट्रिक साठी. क्या बात आहे. मित्रावरचं असलेलं प्रेम या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतंय. कल्पेशसाठी निश्चित आपण पाहिलं तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलाय. प्रकाश तुंबडा उर्फ ॲप्पी त्याचनंतर संजय लोखंडे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी तब्बल 500चा कॅश प्राइज आहे. तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. महत्वाचा बॅटर रोशन कोल्हेकर मात्र डगआउटच्या दिशेने परतलाय. षटकातील पुढचा बॉल चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन केलं या ठिकाणी. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगला फटका पाहायला मिळतोय. मिळेल एक सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 2 या आकड्यावरती. थेंबे थेंबे तले साचे. एका धावेसाठी क्रिकेटच्या पटलावरती सातत्याने तरसावं लागतं, परंतु तुमच्याकडे प्रयत्नाने सातत्य या 2 गोष्टी असतील तर जीवनात अशक्य असं काहीच नाहीये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच हा नो बॉल. क्रिजच्या थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. बाहेरून आतमध्ये वळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण पाहिलं चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन देखील पाहायला मिळालं होतं. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर हा नो बॉलचा इशारा आलाय. म्हणजेच पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि फ्री हिटच्या बॉलवरती मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न केलाय, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल जरूर पकडला होता, परंतु फ्री हिट असल्या कारणानं हा झेल मात्र धरला जाणार नाहीये. मात्र मिळते या ठिकाणी एक सिंगल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल धाव मिळेल. मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. सिंगलनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती म्हणजेच 5 या आकड्यावरती चेंडू टाकून झाले आहे ते म्हणजेच 4. जवळजवळ धाव फलकावरती 17 ते 18 किंवा 20 जरी धावा आल्या ना तरी मात्र एक चांगले चुरशीची लढत नक्कीच पाहायला मिळेल, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये बॉल मैदानाच्या बाहेर जात नाहीये हे आपल्याला दिसून आलं या ठिकाणी. आणि हे चुकीचं क्षेत्ररक्षण जे जालं रचलं होतं त्या जाल्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी केला होता, परंतु आपण पाहिलं तर जाल्यामधून मासा निसटला असं म्हणायला काही हरकत नाहीये. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले. दोन्ही टीमची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 7 या आकड्यावरती. शेवटचा बॉल यावेळेस आपण पाहिलं तर जमुनीला गुदगुल्या करीत चेंडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने रवाना झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये आणि या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोचली आहे ते एकंदर 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. मैदानाच्या आतमध्ये 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक टाकण्याकरता लगेच सज्ज झालाय गोलंदाज मिस्टर संकेत कैलास भगली. 9 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. आणखी जर नाव आले ना जयेश तरी सुद्धा मॅच रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळेल, कारण मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये जे यायचे ते थांबलेत. यावेळेस फुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिला तर या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे दुहेरी आकड्यामध्ये 10 या क्रमांकावरती. नंबर 3 क्रमांकाचे जर्सी परिधान केलेला खेळाडू मिस्टर हिरा डुकले ऑन स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय. संकेत भगलीचा पुढचा बॉल यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय, पकडतोय झेल आणि समाप्त झालाय. मिस्टर हिरा डुकले हा खेळाडूचा खेळ आउट.
षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मिस टाइम फटका आहे मिड विकेटच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालंय, मात्र यावेळेस ओ हो 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 अजून एक विकेटचं पतन. रनआउटच्या स्वरूपामध्ये भूमी डुकळे डगआउटच्या दिशेने आउट. चला घाई करा पुढच्या प्लेयरनं, नाहीतर तुम्हालाच त्रास होईल. हॅलो. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर इनफिल्डच्या वरून पॉइंटच्या दिशेने चेंडू रवाना झाला. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. कदाचित तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही असं उत्तर आलंय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाले. दोन्ही टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 13 धावा. चेंडू टाकून झाले आतापर्यंत 4. अजून सुद्धा 2 बॉलचा खेळ मात्र बाकी आहे. 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस मिस टाइम फटका. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण. कदाचित हा चेंडू जर अडवला नसता तर बोनसच्या स्वरूपामध्ये धावा मिळाल्या असत्या, असं म्हणायला काही हरकत नाहीये. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सचिनच्या माध्यमातून थर्डमॅन क्षेत्रामध्ये पाहायला मिळालं. यावेळेस मिस टाइम फटका. झेल पकडला जाईल का. क्षेत्ररक्षक अति वेगाने आलाय. 1 धाव पूर्ण केल्या, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या, तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल का, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. दोन्ही टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 16 आणि लक्ष असणार आहे 17 धावेंचा. 17 आणि निश्चितच आहे थोडासा खतरा दोन्ही टीमसाठी, कारण आपण पाहिलं तर हवा जी आहे ती पूर्णपणे स्टॉप झाले. रनआउट साठी रिव्ह्यू ओके चेक करायचा आहे. कदाचित थोडासा डाऊटफुल आहे, पंचांनी तेच दर्शवलंय. आणि डिसिजन आहे OUT आउट, म्हणजेच फक्त 2. हॅलो. तर लक्ष आहे 17 धाव्यांचं आणि हे लक्ष चुरशीचं मात्र होणार आहे, कारण की संध्याकाळचे सत्र हे भरपूर नाजूक असतं आणि ते सत्र आपण पाहिलं ना, कल्पेश आणि करण ही जोडी आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहूया की जयेश असतील, चला स्पीडअप करा, ही रिक्वेस्ट असेल. कल्पेश 17 धावा आणि 1 ट्रॉफी कोणाला मिळेल, कोणता संघ. दावेदार 2 आहेत, 1 संघ मात्र इथे पूर्ण प्रयत्न करत असताना पाहायला मिळेल. चला ॲमेझॉन
12 चेंडू 17 धावा. कदाचित आपण फायनल या वेळेमध्ये खेळतोय, परंतु आपण पहिल्या दिवसामध्ये या वेळेत चाललोय. पहिला बॉल बॅक टू द बॉलर. डॉट चेंडू म्हणजे 17 धावा सुद्धा भरपूर होणार आहे तिथे. विजय चेस करायचे आहेत आणि आता प्रेझेंट ऑफ माइंड दर्शवावं लागेल. कल्पेश डेफिनेटली एक टेक्निकली चांगला क्रिकेटपटू आहे, परंतु त्या टेक्निकचा वापर कशा पद्धतीने करतोय पाहूया मॅच मध्ये. रिवर्सचा फटका. या वेळेला आउटफील्ड थोडंसं स्लो होतोय. एक धाव मिळाली, दुसरी धावचा प्रयत्न, फेकी थोडीशी खराब आली. कदाचित चांगली आली असती तर अडचणीचं प्रमाण वाढलं असतं, परंतु 2 धावा. भरपूर जोखीम आहे. प्रत्येक एक धाव आमच्या बाजूने. दोन्ही टीमचे 12th मॅन आहेत, दोन्ही टेन्शन मध्ये आहेत. खेळाडू खेळणारे जितके टेन्शन मध्ये नाही आहेत, परंतु आमचे 12th मॅन भरपूर टेन्शन मध्ये आहेत. हो, या वेळेला फुलटॉस आणि पहिला पंच. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. 4 धावांचा फटका. चौकार. कुठेतरी आपण पाहिलं इथे कल्पेश इम्प्रोवाइज क्रिकेट खेळत असताना झालेले आहेत फळकावर 6. हव्या आहेत अजून 11. चेंडू असतील आणखीन 9. आता काय करतील राजावली टीम? चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करते. कधी स्पोर्ट्स पाटीलपाडा टीम. उलटास आहे, चांगला टेक्निकली फटका खेळलाय कॅप मध्ये आणि वेगाने बाउंड्री लाईनच्या पार. चौकार आलाय दुसरा. आणि या कहाणीमध्ये आपण पाहिलं, या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर नक्कीच इतिहास मात्र बदलण्याचा प्रयत्न. कल्पेश चांगले बॅटिंग करतोय. 8 चेंडू आणि आता 7 धाव्यांची गरज. आठ 7 चुरस अजून आहे. अगदी ब्लॉक केला होता. एक धाव मात्र जरूर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडूची फेकी आली आहे आणि तितक्याच झपाट्याने वेगाने चपळाईने धावा इथे कंप्लीट केल्या जातात. काय रनिंग बिटवीन द विकेट. जिद्दीनं क्रिकेट खेळला जात आहे. जी तोड मेहनत केली जाते. मॅच जिंकण्याचे प्रयत्न केले जातात. आता धावफलक आपण पाहिलं तर पोचला गेला आहे 12 या आकड्यावर. हव्या आहेत आणखीन इथून 5. चेंडू असतील 7. या वेळेला हा चेंडू मात्र आपण पाहिला बाउंड्रीला टच करणारा. बाउंड्री पार. चौकार. एका धावेची गरज आता मात्र मॅच जिंकण्यासाठी. एका धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 1 धाव. जे क्रिकेट खेळला गेला राजावली टीम कडून, परंतु या मोक्याच्या क्षणी त्यांच्याकडून मी तर म्हणेन की चांगले क्रिकेट अपेक्षित होतं, परंतु ते क्रिकेट त्यांना देता आलं नाही आहे. बॉलिंग चांगली व्हायला हवी होती, तसं झालं नाही आहे. आणि पहिलं षटक तब्बल 16 धाव्यांचं, म्हणजेच आता एका धावेची गरज आहे. आणि ते शॉट चांगला आणि खेळ समाप्त केलाय. आणि
ओ इथे इथे काय घडलंय? हिट विकेट, हिट विकेट, हिट विकेट आहे. डेफिनेटली आपण पाहिलं हिट विकेट झालाय. अंपायरने आमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्यात की 3 धाव्यांची पॅनल्टी, म्हणजेच आता 4 धाव्यांची गरज. मंगेश आता न्यू फलंदाज, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. टेन्शन 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 आणि टेन्शन आता येईलच. हातातली मॅच मात्र पुन्हा एकदा लटकली आहे. नो बॉलचा इशारा. आणि भरपूर काही होत आहे इथे. आता एका धावीची गरज आहे. येस डेफिनेटली आपण पाहिलं तेच सांगितलं की फील्ड पोझिशन 38 सर्कल आणि त्या घेरामध्ये लिमिट असतं आणि ते लिमिट ओळखलं. पंचांनी फील्ड प्लेसमेंट ओळखली आहे. नो बॉलचा इशारा आणि एका धावेची गरज असेल. पुन्हा एकदा फ्रीडचा चेंडू असेल. राजावली टीमसाठी एक जी ऑपॉर्च्युनिटी क्लिअर झाली होती, मिळाली होती, परंतु ती पुन्हा एकदा थोडीशी हातातून जाताना पाहायला मिळते. फ्रीडचा चेंडू आणि इथे आपण पाहिला तर फ्रीडचा चेंडू आणि तो खेळलाय. अगदी विनिंग शॉट आहे, जाऊ शकते आता. षटकार.